ACL, PCL रिकन्स्ट्रक्शन किंवा TKR झाल्यानंतर तुमचाही गुडघा गच्च झालाय आणि त्याची हालचाल होत नाहीये आणि खूप जास्त वेदना होतात, तर हा पोस्ट ऑपरेटिव्ह स्टिफनेस असू शकतो. नमस्कार, मी डॉक्टर किरण, न्यूरोफिजिओ. पोस्ट ऑपरेटिव्ह नी स्टिफनेस बद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे की पोस्ट ऑपरेटिव्ह स्टिफनेस म्हणजे काय, पोस्ट ऑपरेटिव्ह स्टिफनेसचे कारण कोणते, पोस्ट ऑपरेटिव्ह स्टिफनेसचे कोणकोणते सिम्पटम आहेत आणि कोणकोणते इन्व्हेस्टिगेशन केले जातात आणि फिजिओथेरपीने हा पोस्ट ऑपरेटिव्ह स्टिफनेस कसा कमी केला जातो. पोस्ट ऑपरेटिव्ह स्टिफनेस म्हणजे काय? गुडघ्यांमध्ये गच्चपणा जाणवणं, गुडघ्याची हालचाल करताना खूप जास्त वेदना होणं, यालाच पोस्ट ऑपरेटिव्ह स्टिफनेस म्हटलं जातं. ऑपरेशन नंतर गुडघा कडक होण्याचे कोणकोणते कारण असू शकतात? खूप जास्त वेदना किंवा सूज असल्यामुळे आपण गुडघ्याची हालचाल टाळतो. गुडघ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर आपण पायाची हालचाल कमी प्रमाणात केली जाते, त्यामुळेही तुम्हाला स्टिफनेस होऊ शकतो. इन्फेक्शन किंवा चुकीच्या पद्धतीने इम्प्लांट टाकल्यामुळेही तुम्हाला पोस्ट ऑपरेटिव्ह नी स्टिफनेस होऊ शकतो. नी स्टिफनेसचे कोणकोणते सिम्पटम आहेत? गुडघा वाकवता न येणं, गुडघ्याच्या अवतीभोवती खूप जास्त सूज असणं, चालताना खूप जास्त वेदना होणं, मांडी घालून बसता न येणं. स्टिफनेस झाल्यावर कोणकोणत्या इन्व्हेस्टिगेशन केल्या जातात? प्रथमतः फिजिकल एक्झामिनेशन करून घेणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला बेस्ट फिजिओथेरपिस्टकडे जाऊन क्लिनिकल असेसमेंट किंवा फिजिकल एक्झामिनेशन करून घेणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर एक्सरे, MRI आणि लॅब टेस्ट करणंही खूप गरजेचं आहे. आज मी काही तुम्हाला फिजिओथेरपी टिप्स सांगणार आहेत, त्या तुम्ही फॉलो करू शकता. गुडघ्याच्या भोवती सूज असल्यास 10 ते 12 मिनिटं तुम्ही आयसिंग करू शकता. दिवसातून 2 ते 3 वेळेस आयसिंग करा. त्याचबरोबर लिम्फ इलिव्हेशन, पाय हा उशीवरती ठेवून या पद्धतीने ठेवायचा आहे, जेणेकरून तुमच्या पायाची सूज कमी होऊ शकते. ऑपरेशन झाल्या काय करावे? जास्तीत जास्त पायाची हालचाल करणं गरजेचं आहे, कारण त्यानंतर स्टिफनेस जास्त होत नाही. आज मी फिजिओथेरपीने उपचार कसा कमी केला जातो याच्यासाठी तुम्हाला आज 5 एक्सरसाइज सांगणार आहे. त्या 5 एक्सरसाइज करून तुम्ही तुमचा स्टिफनेस कमी करू शकता. फर्स्ट एक्सरसाइज, हिल स्लाइड एक्सरसाइज. तुम्हाला या पद्धतीने पाय जवळ घेणे आणि लांब करणं 10 ते 12 वेळेस रिपीट करायचा आहे. दिवसातून 2 ते 3 वेळेस हा व्यायाम करू शकता. नी बेंड एक्सरसाइज. तुम्हाला या पद्धतीने तुमचा पाय पकडायचा आहे आणि पाय हा मांडीच्या जवळ घ्यायचा आहे. हा व्यायाम तुम्ही 10 ते 12 वेळेस रिपीट करायचा आहे. दिवसातून 2 ते 3 वेळेस हा व्यायाम करू शकता. SLR एक्सरसाइज. तुम्हाला या पद्धतीने झोपायचं आहे. गुडघा सरळ ठेवून तुम्हाला पाय वरती उचलायचा आहे आणि 10 ते 12 सेकंद तुम्हाला हा पाय या स्थिर पोझिशन मध्ये ठेवून 2 ते 3 वेळेस रिपीट करायचा आहे. VMO एक्सरसाइज. तुम्हाला या पद्धतीने उशी हा गुडघ्याच्या खाली ठेवून तुमचा पाय वरती उचलायचा आणि खाली घ्यायचा आहे. वरती उचलल्यानंतर तुम्हाला पाय हा 10 ते 12 सेकंद एका स्थिर पोझिशन मध्ये ठेवायचा आहे. हा व्यायाम तुम्ही 10 ते 12 वेळेस रिपीट करायचा आहे. दिवसातून 2 ते 3 वेळेस हा व्यायाम करू शकता. पटेलार मोबिलायझेशन. गुडघ्याच्या वाटीला तुम्हाला मधल्या बाजूने, बाहेरच्या बाजूने, वरती आणि खाली या पद्धतीने तुम्हाला हालचाल करायची आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नी स्टिफनेस बद्दल काही तुम्हाला प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.